2 दिवसाच्या आधी एका ट्रेलरवाल्यानं ट्रेलर दिला आळवा लावून समृद्धी महामार्गावर. अरे बापा काय रस्ता आहे राजो, सरका टिपर गाड्या काय चिंग भिंग निरासनानं पिरी पिरी पाहतात. तर हा ट्रेलर लावल्याच्यानं त्या ठिकाणी लय मोठी ट्रॅफिक जाम झाली. याला म्हणतात दो ड्रायव्हर. RTOनं म्हणते काहीतरी त्यासोबत तितंबा गेला, त्याच्यानं तैपातली आग गेली म्हणते मस्तकात त्या माणसानं बापा मोठ्या अंगाचं पुरं आळवंच लावलं ना. तर ट्रेलर आळवं लावल्याच्यानं समृद्धी महामार्गावर 2-2.5 तास निरा लंब्या लचक वाहनं. तुम्हालाच मैदान समृद्धी महामार्ग राजो काय गाड्या पळतात त्या रस्त्यानं, सारा मोठ्या लोकांच्या. आणि जबरदस्त असे मोठे ट्रेलर त्या रस्त्यानं जात होते. पण भाऊ ना ते तिकडे ट्रेलर आळवं लावल्याच्यानं या ठिकाणी म्हटलं वज्जर झाली ट्रॅफिक जाम. एवढी ट्रॅफिक जाम झाली तुम्हालाच माहिती. त्या हॉटेलनं म्हटलं पाणी बी नाही प्यायला त्या रस्त्यानं. तर नेमका पुरा तितंबा काय झाला, भाऊची खास मुलाखत आली म्हटलं आपल्याला. ऐका. बोलो अभी ये जाम क्यों हो गया? साहेब हे आरटीने फाईन मारला गाडीचे. ऑनलाईन पेपर घेऊन गेला, लायसन घेऊन गेला आणि रॉंग साईड आरटी गेला. MH04FK 6444 गाडीचा नंबर आहे. त्यात 4 माणसं आहेत आरटीच्या गाडीत पण. आणि दादागिरी करून पेपर घेऊन गेला तो. ड्रायव्हरला ऐकत पण नाही, सांगतोय तो असाच, मानत पण नाही. इथून नागपूर ते जालन्यापर्यंत भरपूर तकलीफ आहे ड्रायव्हर लोकांना. लगीला थांबलं गाडी तरी 12,200 फाईन मारतं आम्हाला. और किती वेळापासून जाम आहे? हे आता 1.5 तास होत आले साहेब. 112 होती, आम्ही कमीत कमी 120 10-15 फोन लावले साहेब, तरी पण मानत नाही. आता जी टीम 112 टीम आली आहे ती सोल्युशन करतो बोलते. पण साहेब थोडं ड्रायव्हर लोकांचा पण थोडं विचार करायला पाहिजे यांनी. थोडा फाईन मारून पण गाड्या सोडत नाही साहेब. राजस्थानमध्ये सिस्टम आहे, हरियाणामध्ये आहे, दिल्लीमध्ये आहे, फाईन मारून गाड्या सोडून देतात. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही सिस्टम. ओके.